नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। गिरगाव येथे बैलपोळा मोठ्या हर्ष उल्हासात साजरा। वसमत तालुक्यातील गिरगाव येथे दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी बैलपोळा मोठ्या हर्ष उल्हासात आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला। गतवर्षी बैलांवर लंपी रोगाने सावट वगळता ट्रॅक्टर पोळा काढण्यात आला होता। मात्र यावर्षी गावातील नागरिकांनी आपल्या बैलांना सजवून हनुमान मारुती मंदिर व महारुद्र मंदिरासमोर आणले व तेथे मंगलाष्टकांच्या स्वरात बैलांचा लग्न सोहळा संपन्न करून यावेळी गावातील मुख्य रस्त्यांनी मोठ्या प्रमाणात बैलजोड्या फिरवण्यात आल्या होत्या व हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आजूबाजूतील परिसर दणाणून सोडला। तसेच बैलांची पूजा करण्यात आली। गावातील लहान बालकांसहित मोठे पुरुष, महिला बैलपोळा बघण्यासाठी प्रत्येक मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन बैलजोड्यांची झुली व विविध रंगबेरंगी कलाकृती कुतूहलाने विविध बैलजोड्यांच्या देखाव्याचा आनंद घेत होते। तर यावेळी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडीसोबत प्रत्येक मंदिर देवस्थानसमोर नारळ फोडून आपली परंपरा जपत पूर्ण बैलजोड्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर बैलजोड्या घरी परतल्यानंतर त्यांची पूजा अर्चा करून त्यांना गोड नैवेद्याचा पुरणपोळीचा घास भरून शेतकरी बांधवांनी हा पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, गिरगाव, वसमत नगर, हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।